गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख वाक्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री गणपती अथर्व शीर्ष असा आपल्या चिंतनाचा विषय आहे।
आणि आज आपल्या चिंतनाचं हे 4थं सत्र मगाशी जाहीर झाल्याप्रमाणे. मागील सत्रामध्ये आपण अथर्व शीर्षाच्या पहिल्या शांतिमंत्राचं आपण चिंतन पूर्ण केलं. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः वगैरे हा जो शांतिमंत्र आहे, तो केवळ अथर्व शीर्षाचा शांतिमंत्र नव्हे, तर अनेक उपनिषदांमध्येही तो येतो इत्यादी. हे सर्व आपण बघितलं होतं आधी. पण मागच्या वेळेला आपण विशेषतः या शांतिमंत्राचं चिंतन आपण पूर्ण केलं होतं. त्याच्यामध्ये भद्र म्हणजे मंगल असं आपण शिकलो. तर भद्र म्हणजे किंवा मंगल म्हणा, पवित्र म्हणा, हे ऐकणं आणि पाहणं याचा आपण 2 पद्धतीने विचार केला. एक म्हणजे माझ्या नियंत्रणात असलेले आणि माझ्या नियंत्रणामध्ये नसलेले. या दोन्हीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघायचं. जीवनामध्ये अनेक पद्धतीचे प्रसंग, अनेक पद्धतीचे अनुभव, अनेक पद्धतीची लोक मला भेटणार आहेत. मला त्यांना सामोरं जावं लागणार आहे. मला त्यांच्याशी व्यवहार करावा लागणार आहे. हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये भद्र कसं बघायचं, भद्र कसं ऐकायचं, हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला. त्याचबरोबर हा जसा व्यावहारिक विचार झाला, तसा आध्यात्मिक पातळीवर सुद्धा हा विवेक कसा सांभाळता येतो, त्याचं सुद्धा आपण सविस्तर विवेचन बघितलं. आता या शांतिमंत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये ईश्वररूप गजाननाने मला जे आयुष्य दिलेलं आहे, मला म्हणजे आपल्या सर्वांना जे आयुष्य दिलेलं आहे, त्याचाही आपण विचार केला. ते दिलेला शब्द किती महत्वाचा आहे. कारण हे आयुष्य मला दिलेलं आहे हे लक्षातच राहत नाही. आयुष्यभर जणू काही हे मी घेऊन आलेलो आहे, जणू काही आय डिझर्व. एका दृष्टीने म्हटलं तर डिझर्वच आहे, ते माझ्याच कर्माचं फल आहे. पण नॉट द काइंड ऑफ डिझर्व वी एक्सपेक्ट. चॉईसलेस एक्झिस्टन्स. त्यामुळे दिलेलं आहे. दिलेलं असल्यामुळे त्यांनी जसं दिलेलं आहे, त्याच्या प्रारब्धशास्त्र नावाच्या व्यवस्थेप्रमाणे ते मला स्वीकारावंच लागतं. मी भलेही आस्तिक असो की मी नास्तिक असो, माझी गणपतीवर श्रद्धा असो का नसो, स्वातंत्र्य कोणालाच नाही. कर्मविग्रह म्हणतात त्याला. आणि दिलेलं असल्यामुळे, देणारा असल्यामुळे नेणारा सुद्धा आहे. आणि जसं जे दिलं, जेव्हा दिलं, जितकं दिलं, हे जसं माझ्या हातात नाही, त्याप्रमाणे केव्हा त्यांनी न्यावं हे सुद्धा माझ्या हातात नाही. त्यामुळे मुद्दा असा की या शांतिमंत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये ईश्वररूप गजाननाने जे मला दिलेलं आयुष्य आहे, ते त्याच्या स्तुतीमध्ये, त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या प्राप्तीकरता व्यतीत व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि त्या अपेक्षेचा आपण विचार मागच्या वेळेला केला होता. जीवाला म्हणजेच आपल्या सर्वांना मनुष्य देह प्रदान करून श्री गजाननाला हे सुचवायचं आहे की आपण सर्वांनी म्हणजे जीवानी त्याचं जे मूळ रूप आहे, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात, अनेक नाव आहेत त्याला, त्या मूळ रूपाची प्राप्ती आपण करावी. ते आपल्या सर्वांच्या जीवनाचं ध्येय व्हावं. म्हणजेच निर्गुण निराकार गणपतीशी आपण एकरूप होण्यासाठी आपलं जीवन व्यतीत करावं, अशी अपेक्षा तिथे व्यक्त केलेली आहे. आता व्यावहारिक जीवनामध्ये काय घडावं, आपण आत्ताच बोललो हे सगळं. कारण त्यांनी दिलेलं आहे म्हटल्यानंतर एक अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही, स्वाभाविक आहे. हेही आपण बोललो मागच्या वेळेला.
आपण सर्वजण तरुण असताना होते की नाही, आपल्या आपापल्या अपेक्षा होत्या, खूप होत्या आपल्या जीवनाबद्दल. माझं शिक्षण कुठल्या पद्धतीचं होईल, मला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, विद्यापीठामध्ये प्रवेश मिळेल, कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणतात शुद्ध मराठीत त्याला. मग मी अमेरिकेला जाईन, मग माझं लग्न होईल, काय वाटेल जे, ज्याची त्याची स्वप्न आपण आठवावी. होती की नाही? होती. झाली का सगळी पूर्ण? नाही झाली. बरं, जे गणपतीचे उपासक आहे, आपण असं समजतो की नाही स्वतःला, काय आपली गणपतीवर श्रद्धा आहे, नाही तर आपण आलोच नसतो अथर्वशीर्ष ऐकण्यासाठी. मग असं असून सुद्धा माझी स्वप्न पूर्ण झाली नाहीत. आणि जे गणपतीचं तोंडही बघत नाहीत, म्हणजे त्याच्या दर्शनालाही जात नाही, त्यांचीही स्वप्न माझ्यासारखी काही पूर्ण झाली आहेत, काही पूर्ण झालेली नाहीत. याचा अर्थ काय होतो? विषयांतर आपल्याला करायचं नाही, पण जाता जाता अनुषंगिक मुद्दे आपल्याला टिपतच जायचं. त्याचा अर्थ असा होतो की त्यासाठी गणपतीची उपासना नाहीच. ते प्रत्यक्ष अथर्वशीर्षाच्या चिंतनाला आपण जेव्हा सुरुवात करू, तेव्हा हा विचार जास्त सखोल होणारच आहे. पण आत्ताच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर व्यावहारिक जीवनामध्ये अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. असं घडावं, तसं घडावं, मला यश मिळावं, मला संपत्ती मिळावी, मला प्रसिद्धी मिळावी, ठीक आहे. अपेक्षा असण्यात काही गैर नाही. नव्हे, नुसत्या अपेक्षा नाही, तसं कर्म करण्याचं क्रियमाण कर्म स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला, म्हणजे जीवाला आहे. केले ना, आपण सर्वांनी किती कर्म केले, किती प्रयत्न केले आपल्या स्वप्नांची पूर्ती होण्यासाठी. आहे ना, स्वातंत्र्य आहे आपल्याला दिलेलं आहे. काही क्षमता दिल्यात प्रत्येकाला. त्या क्षमतेप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य आहे. क्रियमाण कर्म स्वातंत्र्य असं म्हणतात त्याला. पण असं जरी असलं, जीवाला हे जरी भगवंतानी ईश्वर रूप गजाननाने दिलेलं असलं, तरी त्याची पूर्तता, म्हणजे त्याच्या फलाची पूर्तता करणं हे जीवाच्या हातात नाही. कर्मण्येवा धिकारस्ते मा फलेषु कदाचन. आणि बोललो आपण बहुतेक मागच्या, की इथे भगवंत अधिकाराच्या भाषेत बोलतात. कर्मण्येव अधिकार असते, अधिकार फक्त कर्माचाच आहे. आणि त्यामुळे जीवाला जे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जी कर्म करतो, केली पाहिजेत, त्याच्या पूर्ततेसाठी जीवनाच्या त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या दैवताची प्रसन्नता असणं आवश्यक असतं. एक समीकरण मांडलं जातं कधी कधी, की यश बरोबर प्रयत्न अधिक प्रारब्ध. सक्सेस इज इक्वल टू एफर्ट्स प्लस लक. इथे लक म्हटलंय, इथे प्रारब्ध. थोडक्यामध्ये काय, मानवी प्रयत्नांना एक दैवी संपदेची जोड असावी लागते, गरजेची आहे. तर तो विषय फार वेगळा आहे तसा, कारण आपल्या सर्व इंद्रियांच्या सुद्धा देवता असतात, त्या देवतांची सुद्धा प्रसन्नता लागते वगैरे. पण या मानवी प्रयत्नांना जी एक दैवी संपदेची जोड लागते, त्यासाठी म्हणूनच या शांतीपाठाचा जो पुढचा मंत्र आहे, त्याच्यामध्ये विविध दैवतांची प्रार्थना केलेली. आणि आपण त्याचा आज विचार करणार आहोत. आजच्या आपल्या चिंतनाचा तो विषय आहे. काय असतं, आपलं महिन्याचे फक्त 2 पहिले गुरुवार असल्यामुळे चिंतनाचे, नंतर तिसरा, चौथा, कधी-कधी 5वा पण येतो. त्याच्यात तो खंड जो पडतो, त्याच्यामुळे थोडीशी उजळणी घ्यावी लागते. तसाही उजळणी माझा आवडता विषय आहे. कारण विषय प्रवेशाला सोपं जातं. कारण त्या मधल्या 2-3 आठवड्यामध्ये परमपूज्य काका, म्हणजे माझे सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणे, आपण प्रपंचाचं एरंडेल प्यायलेलो असल्यामुळे तो परमार्थ निसटून गेलेला असतो. विनोदाचा विषय, पण असं प्रत्यक्ष घडतं. म्हणून एक थोडंसं या उजळणीच्या निमित्ताने स्मरण होतं, आपण काय शिकलो होतो मागच्या, काय अभ्यास केला होता. आणि आजच्या विषयामध्ये अर्थातच प्रवेशालाही त्याची मदत होते. तर या शांती मंत्राचा, मी जसं म्हणालो, शांती पाठाचा म्हणा, मंत्राचा म्हणा, जो एक पुढचा मंत्र, पुढचा श्लोक,
तो आपल्या सर्वांना पाठ आहेच की ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु असा पुढचा मंत्र. त्याच्यामध्ये ओम ओम इंद्रो वृद्धश्रवाः असं म्हटलेलं आहे. आपण आपला अभ्यास आता पुढे जातोय, आपण शांती मंत्राचा पुढचा श्लोक घेतोय आणि त्याचा अन्वय लावून घेण्याचा प्रयत्न करतोय नेहमीप्रमाणे. कारण आपल्याला वाच्यार्थ तर समजून घ्यायचा आहेच, पण त्याहीपेक्षा वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे आपल्याला जायचं आहे, ज्याचा आपण सुरुवातीला बराच विचार केला. त्यामुळे या अन्वयाचा भाग म्हणून आपण याचा अन्वय लावून घेतो. ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः हे पहिलं अर्धचरण आहे. त्याच्यामध्ये ओम इंद्रो वृद्धश्रवाः आणि मग पुढे न स्वस्ती असा त्याचा अन्वय होतो. आता इंद्राचा उल्लेख आहे इथे, शब्द आहेच. इंद्र हा देवतांचा राजा आणि संरक्षक ज्याला म्हणता येईल, कारण राजाचं कामच ते असतं. काय असतं राजाचं काम? संरक्षण करणं. त्यामुळे इंद्र हा देवतांचा राजा आहे, संरक्षक आहे. आणि त्याचा उल्लेख इथे आलेला आहे आणि त्याला स्तुतीपर येथे एक विशेषण लावलेलं आहे. काय विशेषण लावलेलं आहे? वृद्धश्रवाः असं म्हटलेलं आहे. आता वृद्धश्रवा हा जो संधी आहे, त्याचा जो विग्रह आहे तो वृद्ध आणि श्रवस, श्रवस शब्द आहे त्याच्यामध्ये. आता श्रवस याचा अर्थ होतो कीर्ती किंवा प्रसिद्धी. श्रवस संपत्ती असाही अर्थ होतो त्याचा, पण प्रामुख्याने कीर्ती, प्रसिद्धी. आणि वृद्ध याचा अर्थ वृद्धिंगत होणारा किंवा झालेला. आपल्याला माहिती आहे, आपण साधारणपणे मराठीमध्ये वृद्ध हा शब्द कोणाला वापरतो? चुकलं माझं खरं. मराठीमध्ये आपण त्याला सिनियर सिटीजन असं म्हणतो, शुद्ध मराठी. तर वयाने वाढलेला, वयाने वृद्धिंगत झालेला असा त्याचा अर्थ. तसं वृद्धिंगत होणारा, झालेला. पण इथे कशाने काय वृद्धिंगत झालेला? श्रवस म्हणजे कीर्ती, संपत्ती, प्रसिद्धी. त्यामुळे त्याचा अर्थ काय की ज्याची कीर्ती, संपत्ती वृद्धिंगत झालेली असा हा महान कीर्तिमान कोण? इंद्र. काय पाहतोय आपण? अर्थ पाहतोय. त्याला जे विशेषण लावलं असं मी म्हणालो, इंद्र या देवतेचा उल्लेख केला आणि स्तुतीपर त्याला एक विशेषण लावलं, वृद्धश्रवाः असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे इंद्रा, कसा आहेस तू? महान कीर्तिमान, ज्याची कीर्ती, संपत्ती वृद्धिंगत होते आहे, झालेली आहे म्हणा, असा तो महान कीर्तिमान इंद्र. त्यांनी काय करावं? न स्वस्ती म्हणजे आमचं तो कल्याण करो. स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवः त्याचा अन्वय आपण लावून घेतला. आता स्वस्ती न हा शब्द आपल्याला प्रत्येक चरणातच भेटणार आहे, प्रत्येक अर्ध्या चरणामध्ये भेटणार आहे, कारण ही प्रार्थना आहे की त्यांनी आमचं कल्याण करो. आणि आपण सुरुवातीला प्रस्तावना केली की वेगवेगळ्या देवतांकडे, दैवतांकडे ही मागणी केलेली की तुम्ही आमचं कल्याण करा. पुढे स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः. स्वस्तिनः याचा अर्थ आपल्याला चांगला माहिती झाला आता. पूषा विश्ववेदाः असं इथे पुढचं अर्धचरण. आता इथे पूषा नावाची जी देवता आहे, जिचा आता इथे उल्लेख आलेला आहे, ही ऐहिक वैभवाची देवता आहे. ऐहिक वैभव. वैदिक काली विचार केला तर ऐहिक वैभवाचं एक रूप असणारी गाय. आपल्याला सर्व माहिती आहे, विशेषतः ऋषीमुनींकडे त्या काळी हजारो गायी असत. गायी ज्याच्याकडे जास्त, गोधन म्हणायचं त्याला, आहे की नाही? शब्द ऐकलाय आपण, गोधन. त्याला धनच, गोधनच म्हणायचं त्याला, धन. ते गोधन ज्याच्याकडे जास्त, तेवढा तो जास्त वैभव संपन्न समजला जायचा. गोधनाचं दान करण्याची सुद्धा आपल्याकडे पद्धत होती.
त्यामुळे वैदिक काली ऐहिक वैभवाचे एक रूप, विशेषतः ऋषीमुनींच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाय, आणि या गायीसारख्या पशूंचं पोषण करणं आणि त्यांची समृद्धी करणं, हे ज्या देवतेचं सामर्थ्य आहे त्याला पूषा असं म्हणतात. पूषा. पूषा याचा अर्थ, अजून एक अर्थ सूर्य असाही होतो. सूर्य, पूषण असा तो संस्कृत शब्द त्याच्या मागचा, पूषण. आता विचार केला तर हे दोन अर्थ सुद्धा जुळतात पहा. कारण सूर्यामुळे काय होतं? वनस्पतींची वाढ होते की नाही? मेघरूपाने पाणी कोणामुळे मिळतं आपल्याला? सूर्यामुळे. हे भूगोल सगळं आपल्या पूर्वजांना माहिती होतं. आत्ताच आपल्याला दुसऱ्याच्या उंजळीने पाणी प्यायची सवय लागल्यामुळे आपल्याला कळत नाही. पण असे अनेक उल्लेख मी तुम्हाला सांगू शकतो की आकाशाचा रंग निळा नाही. आहे. विवेक चूडामणीपासून, ज्ञानेश्वरीपासून विवेक चूडामणीपर्यंत सगळीकडे वर्णन आहे. आज आपल्याला जे आधुनिक विज्ञान सांगतं की आकाशाचा रंग निळा खरं नाही, तो कशामुळे निळं ते दिसतं इत्यादी. असो, त्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होतं, मेघरूपाने पाणी मिळतं, त्याच्यामुळे वनस्पतींची वाढ होते. आणि हा जो ही जी वनस्पतींची वाढ होते ते गायींचं काय आहे? अन्न आहे. त्यामुळे हे हिरवा पाला खाऊन गायींचं काय होतं? पोषण होतं, समृद्धी होते. थोडक्यामध्ये पूषा याचा अर्थ आपण सूर्य असाही स्वीकारू शकतो. पूषा ही ऐहिक वैभवाची देवता या दृष्टीने पण स्वीकारू शकतो. आता या देवतेला सुद्धा इथे स्तुतीपर एक विशेषण लावलेलं. काय लावलेलं आहे? पूषा विश्ववेदाः. आहे की नाही विशेषण? विश्ववेदाः. वेदाः हा जो त्याच्यामध्ये शब्द येतो त्याच्यामागे विद नावाचा धातू आहे. संस्कृत धातू आहे. आणि विद याचा अर्थ जाणणे असा होतो. समजणे, जाणणे, चिंतन करणे, मनन करणे इत्यादी. थोडक्यात जाणणे, ज्ञानाचा संबंध. आणि त्यामुळे विश्ववेदाः याचा अर्थ काय होतो? परमज्ञानवान, विश्वातलं सगळं ज्ञान असलेलं. ऐहिक वैभवाच्या दृष्टीने विचार केला तर परमधनवान असाही अर्थ होतो. किंवा सूर्य या दृष्टीने जर विचार केला तर संपूर्ण विश्वाचे ज्ञान असणारा भूषण. मग हे बोललो आपण. का बरं? संपूर्ण विश्वामध्ये प्रकाशतो की नाही? सहस्त्र रश्मी एका क्षणात संपूर्ण जग उजळवून टाकण्याचं सामर्थ्य असणारी सूर्य नावाची देवता पूषा. सर्व अंगाने आपण, अर्थाने आपण म्हणूया पूषा हा शब्द स्वीकारू शकतो. आणि पुन्हा त्याच्यामध्ये पुढे काय येतं? न स्वस्ती म्हणजे काय? पुन्हा आपण अर्थ बघितला, आमचं कल्याण करो. ही पूषा नावाची देवता आहे, तिने आमचं कल्याण करो. पुढे पुढचा जो अर्धचरण आहे त्याच्यामध्ये अरिष्ट नेमी तार्क्ष्य पदच्छेद. आपलं पदच्छेद नाही, अन्वय. अन्वय लावून घेतोय आपण. अरिष्ट नेमी आणि तार्क्ष्य. आता इथे तार्क्ष्य या देवतेचा उल्लेख आहे. दुसऱ्या चरणातलं पहिलं अर्धचरण म्हणूया. तार्क्ष देवतेचा उल्लेख आहे. आता ही तार्क्ष जी देवता आहे ती रथाच्या, कारण तार्क्ष या शब्दाचा एक अर्थ रथ असाही होतो. त्यामुळे ही देवता जी आहे ती रथाच्या युद्धात प्रवीण असून अतिशय अतुलनीय योद्धा अशी ही देवता आहे. आणि त्याला स्तुतीपर विशेषण काय लावलं इथे? अरिष्ट नेमीही. आपण छान समजून घेतोय त्या, किती आपण वर्षानुवर्ष म्हणतोय अथर्वशीर्ष आणि त्या निमित्ताने हा शांती मंत्र, आपल्याला अर्थ माहिती नसतो. विशेषण लावलाय काय? अरिष्ट नेमीही. अरिष्ट नेमी याचा अर्थ आहे की ज्याच्या
रथाचं चाक म्हणजेच रथ कधीही क्षतिग्रस्त होत नाही. थोडक्यामध्ये काय, की रथयुद्धात ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही. कारण आपण मगाशीच पाहिलं, युद्धामध्ये, रथयुद्धामध्ये प्रवीण असलेली ही देवता. आता तार्क्ष या शब्दाचे अजून काही अर्थ आहेत. आपल्याला माहिती आहे, संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्यच आहे. काय, एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. त्याच्यामुळे कधी कधी अभ्यास करणाऱ्यांचा गोंधळही उडतो, कारण आपल्याला कळलेला अर्थ वेगळा असतो, ग्रंथात वेगळा दिला असतो, होऊ शकतं. त्याच्यामुळे संदर्भाप्रमाणे अर्थ लावावे लागतात. संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. एवढं सगळं बोलण्याचं कारण काय, तर तार्क्ष या शब्दाचा एक अर्थ गरुड असा सुद्धा होतो. आणि त्यामुळे अरिष्टनेमी तार्क्ष्य हा जो शब्द आहे त्याचा अर्थ, अरिष्ट म्हणजे संकट, आपल्याला माहिती आहे. अरिष्ट शब्द आपण मराठीतही वापरतो बऱ्याच वेळेला. त्यामुळे जो अरिष्ट म्हणजे संकट म्हणजे आपत्ती, त्या संकटांसाठी म्हणूया, आपत्तींसाठी म्हणूया, चक्राप्रमाणे तारक्ष, मी म्हणालो होतो मग चक्र, रथाचं चाक असाही त्याचा अर्थ आहे. त्यामुळे चक्राप्रमाणे घातक असलेली कोण, गरुड देवता. कारण गरुड असा अर्थ आहे, म्हणजे आपल्या संकटांचं निवारण करणारी ती देवता. अरिष्ट नेमी विशेषण लावलेलं आहे कोणाला, तार्क्ष. आता तार्क्ष याचा अजून एक अर्थ विष्णू असाही करतात. एक तार्क्ष ध्वज असा शब्द आहे. म्हणजे इथे मगाशी आपण बघितलं, तार्क्ष म्हणजे गरुड. गरुड हे चिन्ह, ध्वज म्हणजे चिन्ह किंवा वाहन म्हणूया आपण इथे. गरुड हे चिन्ह असलेला, वाहन असलेला किंवा असलेली देवता कोण, विष्णू. आणि म्हणून अरिष्टनेमी तार्क्ष हे जे आहे याचा अर्थ सामर्थ्याची परिसीमा असलेलं आणि झेपेसरशी संकटाचं निवारण करणारा जो, आपल्याला माहिती आहे गरुड नावाचा पक्षी आहे, प्रचंड सामर्थ्य असतं त्याच्या पंखांमध्ये, प्रचंड बळ असतं. हजारो फुटांवरती तो अगदी सहज उडू शकतो. मोठमोठाले प्राणी आपल्या पंजामध्ये उचलून घेऊन जातो, आपल्याला सगळं माहिती आहे. आपल्याला अमेरिकेत आपण बघितलं अनेक वेळा टीव्हीवरती. त्याची जी झेप असते ती आली की संपलाच, ज्याच्यावरती झेप घातलेली आहे. असा सामर्थ्याची परिसीमा असलेला आणि आपल्या झेपेसरशी, पण इथे काय आहे, तो झेप घेतो कशासाठी घेतो, माझ्या संकटांचं निवारण करण्यासाठी असलेला जणू गरुडच. मगाशी गरुडा अर्थ झाला, आता गरुड हे प्रतीक मानून असा जणू गरुड असलेला कोण आहे, विष्णू, विष्णू देवता. असा त्याचा अर्थ. आणि पुढे न स्वस्ती म्हणजे आमचं कल्याण करू, मगाशीच आपण शिकलो. त्यामुळे या तार्क्ष, अरिष्ट नेमी तार्क्ष याचा अर्थ आपण बघतो आहे, आणि 2-3 अर्थ आपण समजून घेतले, कारण त्याचे 2-3 पद्धतीने अर्थ तुमच्या वाचनात येऊ शकतात आणि संस्कृत शब्दाचे ते अर्थ आहेत. काही बिघडत नाही त्यांनी, संदर्भाने अतिशय छान अर्थ आपण लावून घेऊ शकतो. आणि शेवटचं अर्धचरण आहे, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पती दधातु, बृहस्पतीर संधी झालाय तिथे विग्रह. बृहस्पती दधातु पदच्छेद आहे. आता बृहस्पती आपल्या सर्वांना माहितीच आहे, हे देवगुरु असून बुद्धीचं वैभव हे त्यांचं वैशिष्ट्य. फार बुद्धिमान बृहस्पती, म्हणून सर्व देवांचे गुरुच होते ते. आणि दधातू, दधातू पुन्हा जसं काय म्हणूया, कल्याण करो, हे जसं एक तसं संस्कृतमध्ये त्याला आज्ञार्थी किंवा प्रार्थना, ज्याला लोट लकार असं म्हणतात. धा नावाचा धातू आहे, धारण पोषण करण्याचा अर्थ आहे. उभयरूपी धातू आहे, परस्मयपदी आत्मनेपदी रूप त्याचे होतात. त्या परस्मयपदीचं कर्तरी लोट लकार रूप आहे धातू.
न स्वस्ती, काय करू त्यांनी आमचं कल्याण करू. असा या काय म्हणूया शांती मंत्राचा वाच्यार्थ. आता म्हणतो आपण खरं वाच्यार्थ, पण हा सुद्धा अर्थ आपल्याला माहिती नसतो. आपण नेमकी कोणाची प्रार्थना करतो आहे, कोणाला आपण मुळात आपण प्रार्थना करतो हेच कळत नाही. आळवतोय हे माहिती नसतं आणि कोणाची करतो आहे आणि कशासाठी करतो आहे, हा अजून एक वेगळाच मुद्दा झाला. त्यामुळे वाच्यार्थ सुद्धा महत्वाचा असतो, मी तसं म्हणालो. म्हणून आपण पहिले त्याचा वाच्यार्थ समजून घेतला. एकंदरीत जर विचार केला तर या शांती मंत्रामध्ये संरक्षण आहे. आपण इंद्रापासून सुरुवात केली आठवत असेल तर. संरक्षण आहे, ऐहिक वैभव आहे, पूषा नावाची देवता आहे, सामर्थ्य आहे, तार्क्ष देवता आपण बघितलं, शत्रूच्या पराभवाचं सामर्थ्य, आणि बृहस्पतींचा उल्लेख केला, त्याच्यात बुद्धी. हे एकंदरीत प्राप्तीचे हेतू आपल्याला दिसतात या शांती मंत्रामध्ये. शांत दुसरा शांती मंत्र आपण बघतो. आणि हे हेतू आहेत, हे उद्देश आहेत, आणि तसतशी प्रार्थना त्या त्या देवतांकडे केली. त्या त्या सामर्थ्याची जी देवता, त्या देवतांकडे प्रार्थना केली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाच्या सर्वांगीण समृद्धीची अपेक्षा बघा. आता काही काही गोष्टी पुन्हा सांगाव्याच लागतात, कारण काय असतं, या परमार्थ शास्त्रावरती अनेक आक्षेप घेतल्या जातात. आणि आक्षेप घेणारे बहुतांश लोक, त्यांना परमार्थ माहिती तर नसतोच, कळणं तर खूप दूरची गोष्ट आहे अजून. त्यांनी कधी तसा प्रयत्नही केलेला नसतो. पण परमार्थ जो असतो तो समाजाला निभळट बनवतो, निष्क्रिय बनवतो. असे आरोप असतात, कदाचित तुम्ही पण ऐकले असतील. पर्यायाने संतांवरती ते आरोप असतात. हे अत्यंत चुकीचं आहे हे सांगण्यासाठी सगळं सुरू आहे. आणि आपल्या समोर आहे, पण आपल्यालाच याचा अर्थ, अरे, जी विजिगीषू वृत्ती आपल्या ऋषीमुनींना अपेक्षित आहे त्याच्यासाठी तर ते ही मागणी करतात आहेत. आपल्या समोर ही मागणी. त्यांना काही गरज होती काही मागणी करण्याची, नाही तर पहिली जी मागणी केली होती शांती मंत्राच्या पहिल्या पाठात, ती करून थांबू शकले असते, नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाच्या सर्वांगीण समृद्धीची अपेक्षा आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती कशासाठी, तर व्यशेम देवहितम यत आयुः, ते आपण शिकलो पहिल्या मंत्रामध्ये. ते कशासाठी फार महत्वाचं आहे. खाओ पिओ ऐश करो याच्यासाठी वैभव नको आहे. बुद्धीचं वैभव सुद्धा दुसऱ्याचा घात करण्यासाठी नको आहे. सामर्थ्य दुसऱ्यावर आक्रमण करून दुसऱ्यावर जुलूम अन्याय करण्यासाठी नको आहे. भारतीय संस्कृतीचं वैभव बघतोय आपण, महात्म्य बघतोय. हे सगळं हवं आहे कशासाठी, देवाच्या प्राप्तीसाठी. व्यशेम देवहितम यत आयुः, देवाच्या प्राप्तीसाठी, पारमार्थिक अनुकूलतेसाठी आवश्यक असलेली जी बाह्य अनुकूलता आहे त्याच्यासाठी. बाह्य अनुकूलता लागतेच, प्रश्नच नाही. आणि अशी अपेक्षा सांप्रत काळातल्या संतांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. हे तर आपण वेदकालाचे शांतीमंत्र बघतो आहोत आणि वेदकालातले उपनिषद बघतो आहोत, गणपती अथर्वशीर्ष नावाचं. सांप्रत काळातल्या संतांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, अशी प्रार्थना केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ त्यांच्याकडे पसायदानाची मागणी केली. आपलं सर्वांना माहिती आहे. त्या पसायदानाच्या आता विश्वात्मके देवीमध्ये पहिलीच मागणी काय केली आहे, जे खळांची व्यंकटी सांग, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. माऊली आहे, त्यामुळे माऊलींची मागणी सुद्धा माऊलींना शोभेल अशीच आहे. काय म्हणतात आहे माऊली,
जे खळांची व्यंकटी सांडो, खळांचा कुटीलपणा, दुष्टाचा दुष्टपणा जावो. काय काय व्हावं, तर त्यांनी आपले जे कुटील उद्योग आहे ते त्यांनी सोडून द्यावे. ते सोडण्याची बुद्धी त्यांना व्हावी. त्यांच्या ठिकाणी काय व्हावं, तया सत्कर्मी रती वाढो, वेद प्रणित सत्कर्माची आवड त्यांना निर्माण. भूता परस्परे पडो. मनुष्य मात्रांमध्ये जर परस्पर द्वेष असेल, मत्सर असेल, असूया असेल, द्रोह असेल, हिंसक प्रवृत्ती असेल, एकमेकांमध्ये प्रतिकूलता असेल, तर कोणालाही सुखसमाधानाने जगणं शक्य नाही. आणि म्हणून परस्परात मैत्र जीवाचे, परस्परात जीवभावाचे मित्रत्व असणं आवश्यक आहे. आणि माऊलींनी तर भूता परस्परे पडो असं म्हणून अखिल प्राण्यांमध्ये, म्हणजे नुसते मनुष्य मात्र नाही, मनुष्य शब्द वापरता आला असता माऊलींना, नाही वापरला. भूत, जे जे जन्माला आलेलं आहे, खरं जे जे निर्माण झालेलं आहे त्याला भूतच म्हणतात. पण इथे अचेतनाचा विचार निश्चितच नाही, चेतनाचाच विचार आहे. त्यामुळे जे जे जन्माला आलेलं आहे त्या अखिल प्राण्यांमध्ये मित्रभाव, नुसतं मनुष्यांमध्ये नव्हे, निर्माण व्हावा अशी सर्व समावेशक प्रार्थना माऊलींनी केलेली आहे. केली आहे की नाही? आता ते अर्थातच ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी राजा राम रामराय नावाचा राजा होता. अतिशय रामराज्य होतं असं म्हणतात. पण तरी सुद्धा तेव्हा सुद्धा खल प्रवृत्तीचे, दुष्ट प्रवृत्तीचे लोक होतेच. म्हणून माऊलींनीही मागणी केलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान कारकिर्दीमुळे समर्थांना आणि एकंदरीतच त्या काळच्या संपूर्ण समाजाला एक आशेचा तेजस्वी प्रकाश दिसू लागला होता. आणि त्या प्रकाशात समर्थांनी एक अर्थपूर्ण, विचारपूर्ण आणि रमणीय स्वप्न पाहिलं आणि ते आनंद वनभुवनी या नावाने शब्दबद्ध केलं. खूप गोष्टींचा उल्लेख, खूप गोष्टींची मागणी, जो आपला मुख्य विषय सुरू आहे, प्रार्थना, स्वप्न बघून एक भव्य दिव्य स्वप्न समर्थांनी पाहिलं आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लिहिल्या. बुडाले सर्वही पापी, हिंदुस्थान बळा वाटे, अभक्तांचा क्षयो झाला, आनंद वनभुवनी. समर्थ म्हणतात. भावार्थ आहे की तुम्हाला मी मगाशी का उल्लेख केला की ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला रामराज्य होतं. समर्थांच्या वेळेचा महाराष्ट्र कसा होता? आपण भारतात जन्माला आलेलो आणि आपल्या सर्वांचं लहानपण भारतात गेलेले आपण भाग्यवान आहोत. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती आपण वाचलं असेल. महाराष्ट्र आक्रंदत होता. आक्रंदत, अत्याचाराला सीमा नव्हती. आणि हे अत्याचार करणारे जे मोंगलरूपी दैत्य, म्लेंछ, मुसलमान राजे, त्या दैत्यांचा नाश झाल्यानंतर, म्हणून समर्थ म्हणतात आहे, बुडाले सर्व ही पापी. हिंदूंच्या राज्यातून त्यांच्या दैवतांचा द्वेष करणारे हे जे मोंगल मुसलमान, त्या द्वेष करणाऱ्यांचा मागमुसही शिल्लक न राहिल्याने काय झालं, अभक्तांचा क्षय झाला आणि त्याच्यामुळे आमचं राज्य बलवान झालं, सर्व पापी नष्ट झाले. छत्रपती शिवरायांच्या रूपाने समर्थांनी महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशासाठी पाहिलेलं आहे स्वप्न. अशा पद्धतीने समर्थांनी सामर्थ्याचं स्वप्न पाहिलं.
रामरायाकडे शांती मंत्रासारखी प्रार्थना केली. आपला विषय तो सुरू आहे. सांप्रत काळातल्या संतांनी सुद्धा ही मागणी कशी केली आहे, प्रार्थना कशी केली आहे, हे आपण पाहतोय. त्यामुळे त्या शांती मंत्रासारखी प्रार्थना समर्थांनी केली रामरायाकडे. परंतु हे कशासाठी, हे महत्वाचं आहे. आपला विषय मुख्य तो सुरू आहे. म्हणून मी म्हणालो की आनंद वनभुवनीमध्ये अनेक प्रकारच्या मागण्या समर्थांनी केल्या, पण कशासाठी? येथुनी वाढीला धर्मू रमा धर्म समागमे संतोष मांडला मोठा आनंद वनभुवन. समर्थ म्हणतात आहे की ह्या पराक्रमानंतर काय झालं किंवा काय व्हावं, स्वप्न आहे ना, काय व्हावं, कशासाठी मी मागतोय मागणं. तर आनंद वनभुवनामध्ये रमा, काय विशेषण वापरलंय पा, त्या विशेषणात सुद्धा मागणी आहे. रमा म्हणजे लक्ष्मी, ती ज्याची धर्मपत्नी आहे, त्या श्री विष्णूचे अवतार असलेल्या श्रीरामाचं राज्य स्थापन व्हावं. आणि ते झाल्यामुळे सर्वत्र काय झाला, तर आनंदी आनंद, संतोष मांडला मोठा आनंद वनभुवन. हे जे काय म्हणूया, सामर्थ्याच्या आणि इथे लक्ष्मीचा उल्लेख करून वैभवाचाही मी जसं म्हणालो, फार वैशिष्ट्यपूर्ण विशेषण समर्थांनी वापरलंय. सामर्थ्याचं तर पदोपदी मागणी आनंद वनभुवनीमध्ये आहेच. बुडाला औरंग्या पापी, देशद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते, म्हणतात समर्थ. कशासाठी? मूळ आपला विषय तो सुरू आहे. कशासाठी? कारण आमची संस्कृती आम्हाला, मी मगाशीच म्हणालो, आक्रमण करायला शिकवत नाही, जबरदस्तीचं धर्मांतर करायला शिकवत नाही. हे जे सामर्थ्याची मागणी आहे, वैभवाची मागणी आहे, म्हणजे साध्या भाषेत बोलूया, बाह्य अनुकूलता, ही जी बाह्य अनुकूलता आहे, जी त्या शांती मंत्रामध्ये व्यक्त केलेली आहे, तीच प्रार्थना, तीच मागणी समर्थ आनंदवन भूमीमध्ये कधी करतात आहेत. आणि येथूनही वाढीला धर्मू रमाधर्म समागमे, हे तरी कशासाठी हो, की जो आपला मुख्य मुद्दा सुरू आहे, की कशासाठी. तर समर्थ पुढे म्हणतात, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंद वनभुव. हा मुख्य उद्देश आहे की ह्या पावन देश, भारत नावाचा जो पावन देश आहे, त्यातील नद्या, तलाव, सरोवरांचं पाणी, स्नानसंध्या, जप तप अनुष्ठानादी धर्मकृत्य करण्यासाठी मोकळं झालं. आर्य सनातन वैदिक धर्माच्या सर्व कर्मकांडाला होणारे अडथळे संपले, आपली तीर्थक्षेत्र खुली झाली. मुद्दा काय सुरू आहे? शांती मंत्रामध्ये ही ज्या सामर्थ्याची, वैभवाची, संरक्षणाची, बुद्धीच्या वैभवाची, या सर्व अपेक्षा, म्हणजेच बाह्य अनुकूलतेच्या अपेक्षा त्याच्यासाठी केलेल्या आहेत का, ही आतली जी अनुकूलता आहे परमार्थाची, धर्माची, ती टिकावी म्हणून. आणि म्हणून अब की बार 400 पार हा नारा देण्यात आला होता. काय, हजारो वर्षांपासून भारतवर्षाचं नुकसान जे झालेलं आहे ना, ते दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांच्या उदासीनतेमुळेच झालेलं आहे. हजारो वर्षांपासून. की ज्याचं प्रतिबिंब 4 जूनला आपण सर्वांनी इथे बसून बघितलं. छत्रपतींसारखा एक शूरवीर सज्जन जर झाला नसता, तर आज आपण सर्वजण अथर्व शीर्षाच्या ऐवजी पुराणाची कलम घोकत बसलो असतो. पण त्याच्यामुळे यथामती यथाशक्ती सज्जनांचं रक्षण करणं. आता रक्षण करणं म्हणजे काय, आपल्याला जाऊन काही
आजच्या युगामध्ये या लोकशाहीच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये काही मारामाऱ्या तर कराव्या लागत नाही. काय करावं लागतं? 5 वर्षात एक मत द्यावं लागतं योग्य व्यक्तीला. जो 15 वर्ष 18 तास रोज एक दिवस सुट्टी न घेता अखंड धर्माचं कार्य करतोय. त्याला सहाय्य न करण्याचा नतद्रष्टपणा हिंदूंनी दाखवलेला आहे. त्यामुळे आनंदवन भवनीचं नुसतं स्वप्नच राहणार आहे, नाही तर मग. कारण त्यांनी 95% केलेलं आहे मतदान. आपलं 50% पण झालेलं नाही आहे काही ठिकाणी. जेमतेम 50%. कशासाठी? कशासाठी महत्वाचं आहे? उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावं, जप तप अनुष्ठाने आनंद मन भुवनी. 15 वर्षातला बदल आपण देशात झालेला बघतो आहोत. मुद्दा हा की ही जी अनुकूलता आहे, बाह्य अनुकूलता, त्यामुळे एक पारमार्थिक जे लोक असतात, धार्मिक जे लोक असतात आपल्यासारखे, त्यांच्या मनामध्ये हा एक गैरसमज असतो की त्याचा आणि माझा काही संबंध नाही, हे राजकारण आहे, त्याची मला काय करायचं. हे राजकारण नाही. पहिले ते धर्मकारण, दुसरे ते राजकारण. राजकारणाचा अर्थ पॉलिटिक्स असा होतो ते नाही आहे बरं का. राजकारण या शब्दाची व्याख्याच खूप वेगळी आहे समर्थांची. आत्ताच्या संदर्भात फक्त बोलतो, धर्मकारण मुख्य, तो गाभा आहे, परमार्थ. पण त्याच्या भोवती त्याचं रक्षण करणारं जे आहे ना, त्याला राजकारण म्हणतात. आणि त्याच्या बाबतीत जितके आपण उदासीन राहू, तितकं बाह्य अनुकूलता आपली कमी कमी होत जाणार आहे. आणि त्याचे परिणाम आपण सर्वजण दीर्घकाल भोगणार आहोत, भोगलेले आहेत हजारो वर्ष. अनेक वर्षानंतर 70-75 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या एक कुठेतरी आशेचा किरण होता. पण आपण अजूनही इतिहासातून न शिकणाऱ्या मनुष्याला हिंदू म्हणतात, अशी व्याख्या आहे हिंदू. पुन्हा त्याचं प्रतिबिंब आपण बघितलेलं आहे. मुद्दा एवढाच आहे की एक यथामती आपल्या सर्वांना एक क्षमता आहेत, क्षमतेच्या मर्यादा आहेत, एकदम मान्य. म्हणून त्याला एक साधक म्हणून, एक पारमार्थिक म्हणून आपल्याला विचार कसा करायचा आहे, तर यथामती, यथाशक्ती मी सज्जनांचं रक्षण करेन. असेल 50 डिग्री बाहेर वातावरण, पण जाईन, मत देईन ज्यांना द्यायला हवाय. त्याच्यासाठी कष्ट सहन करीन, कारण मला माहिती आहे याचं मत, याचं महत्व काय आहे पुढची 5 वर्ष माझ्या देशासाठी, त्याच्या इतिहासासाठी, माझ्या धर्मासाठी सगळ्यात महत्वाचं. आणि दुर्जनांना यथामती, यथाशक्ती विरोध करेन. मग त्याच्यासाठी SB 403चा विरोध करावा लागला, त्या सिनेटरला रिकॉल करावं लागलं, तर त्याच्यासाठी जे करावं लागेल ते मी करीन, कारण माझ्या धर्मावरती आघात झालेला. हे आपण करायलाच हवं आहे. कारण नुसत्या आपण अगदी सुरुवातीला बोललो होतो या अथर्वशीर्षाच्या प्रवचनमालेला सुरुवात केली होती, तेव्हा जर तुमच्या स्मरणात असेल, की शांती मंत्र नुसतं म्हणून अपेक्षा व्यक्त करून काम होणार आहे का? मला जे क्रिमाण कर्म स्वातंत्र्य गजाननांनी दिलेलं आहे ते वापरून काही कार्य होणार आहे. समर्थांनी नुसतं आनंद वनभोवनी लिहून समर्थ स्वस्थ बसले का? करा ना विचार. आनंद वनभोवनी सुद्धा लिहिण्याची गरज नव्हती. कारण माझ्या समजुतीप्रमाणे समर्थांनी काय करायला हवं होतं? कल्याणा, झाला की रे दासबोध लिहून, छान शिवतर घडीमध्ये बसून. झालं, माझं कार्य संपलं. समाजाप्रती माझं जे दायित्व, उत्तरदायित्व संपलं. म्हणाले का समर्थ? नाही. किती मठ स्थापन केले? आजही उभे आहेत. 1000च्या वर. बहुतेक 1600 साधारण मठ स्थापन केलेले आहेत. अनेक ठिकाणी मारुतीची स्थापना केली आहे. बलोपासना महाराष्ट्राला शिकवलेली आहे. महंतांचं जाळं निर्माण केलेलं आहे. अनेक गुप्त खलबती केलेल्या शिवाजी महाराजांबरोबर त्यांच्या स्वराज्याला मदत होईल अशी अनेक कार्य केली आहे. विजापूरचा सरदार निघाला आहे प्रसिद्ध पत्र आपल्या हातात सापडलं, म्हणून आपल्याला काही गोष्टी कळल्या तरी, नाहीतर या गोष्टी शुद्ध मराठीत अनडॉक्युमेंटेड असतात आणि त्या तशाच असाव्या लागतात, कारण हे कार्य गुप्त रूपाने होत असतं. काय गरज होती हो समर्थांना सगळं करण्याची, मला सांगा.
उदंड जाहले पाणी स्नान संध्या कराव्या. पुन्हा पुन्हा मी सांगतोय की आपल्याला कोणावरही आक्रमण करायचं नाही, कोणावरही अत्याचार करायचे नाही, जुलूम करायचं नाही, पण हे करायला जर माझ्यावरती कोणी आला तर त्याला पराभूत करण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ असलंच पाहिजे. स असलंच पाहिजे. हे शिकवणारी आमची संस्कृती आहे. अगदी याचप्रमाणे त्या गणपतीच्या दिवसामध्ये आपण एक प्रार्थना म्हणतो, माहिती असेल सर्वांना. त्या प्रार्थनेचा सुद्धा आपल्याला अर्थ माहित नाही. खरं ती राष्ट्रीय प्रार्थना आहे असं म्हणतात. राष्ट्रीय प्रार्थना व्हायला हवी होती असं म्हणतात. माहिती आहे आपल्याला सर्वांना मी कशाबद्दल बोलतोय. गणपतीच्या दिवसांमध्ये सार्वजनिक आरती झाल्यानंतर पण त्याचाही अर्थ आपल्याला माहिती नाही. हरि ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्थानी धर्माणि प्रथमान्यासन इत्यादी इत्यादी. हे सगळे भाव त्याच्यात व्यक्त झालेले आहे की माझ्या राष्ट्राची मर्यादा वाढावी, संपन्न व्हावं माझं राष्ट्र. राष्ट्रीय प्रार्थना आहे ती. मुद्दा एवढाच आहे आत्ताच्या आपल्या चालू संदर्भामध्ये की हा जो शांती मंत्र आहे आपण जो आज बघितला, त्याचं चिंतन केलं, त्याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला, नुसता वाच्यार्थ पाहिला तसं वाटतं हे मध्येच काय आलं हो. हे सगळं वैभवाची वगैरे मागणी कशासाठी केलेली आहे. ते कशासाठी हे महत्वाचं आहे. आपला जो आपण पारमार्थिक आहोत या दृष्टीने आपण विचार करतोय, ते कशासाठी हे महत्वाचं आहे. मी जसं मगाशी म्हणालो, खूप वैभव संपन्न होऊन मला ती संपत्तीचा उपभोग, आता उपभोग तर घेणारच आहे संपत्ती प्राप्त झाली, पण त्याच्यासाठी म्हणून नव्हे. आज माझ्या हातामध्ये पिंक स्लिप नाही. आपल्या सिलिकॉन व्हॅलीच्या भाषेत बघूया. मी सिलिकॉन व्हॅलीत बसलोय म्हणून, पण अमेरिकेतल्या लोकांना कळेल. पिंक स्लिप शब्द माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? पिंक स्लिप मिळाली समजा सकाळी ऑफिसमध्ये गेल्यानंतर. प्रेमपत्र म्हणतात त्याला आमच्या गमतीच्या भाषेत. लागेल का संध्याकाळी तुमचं चित्त साधनेमध्ये? कल्पना करा. आपण तुकाराम महाराज आहोत का? बरे झाले देवा निघाले दिवाळे, तुकाराम महाराज म्हणतात. आहे का माझी ताकद म्हणायची देवाला, बरे झाले देवा निघाले दिवाळे? म्हणजे मला वैभवाच्या बाह्य अनुकूलतेची अपेक्षा आहे का नाही? आहे ना. वैभव हवाय, सामर्थ्य हवाय, बुद्धीचं वैभव हवाय, कारण त्याशिवाय सगळं समजून घेता येणार नाहीये. ही जी बाह्य अनुकूलता आहे म्हणून त्याची मागणी केली आहे, पण ती अंतर्गत जी अनुकूलता आहे त्याच्यासाठी केली आहे. ती सांभाळता यावी म्हणून केली आहे. हे महत्वाचं आहे. आपला मुख्य विषय तोच होता, की जे पहिल्या श्लोकामध्ये अपेक्षा ती व्यक्त केली होती, की व्यशेम देवा यत आयो, की माझं जे जीवनाचं ध्येय आहे, जे भगवंतांनी मला मनुष्य जन्माला घालून सुचवलेलं आहे, जे आपण मगाशी बोललो. काय विवेक चूडामणीमध्ये आचार्य म्हणतात, काय दुर्मिळ आहे, मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. मनुष्य जन्माला घातलंय मला भगवंतानी, म्हणजेच आजच्या संदर्भामध्ये ईश्वर रूप गजाननाने सुचवलाय मला काय, की अरे तू माझी प्राप्ती करून घे. माझी प्राप्ती करणं हे ज्या देहात शक्य आहे, फक्त तो देह मी तुला दिलेला आहे. पण हे शक्य होण्यासाठी जी बाह्य अनुकूलता लागते, त्याची मागणी या शांती मंत्राच्या दुसऱ्या श्लोकामध्ये केलेली आहे, की ज्याचं आपण आज चिंतन केलं. आपली वेळ झालेली आहे. याच्यानंतर या शांती हे जे दोन शांती मंत्र आहेत, त्याच्यानंतर ओम शांती 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 असा मंत्र येतो, ज्याला त्रिविध तापांची शांती असं म्हटलं जातं. फार सुंदर विषय आहे. तेही आपल्याला माहिती नसतं, की ओम शांती 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 ही 3 वेळा का म्हणतात? काय एकदा म्हणून भागत नाही का ओम शांती असं म्हटलं काय हरकत आहे? 3 वेळा म्हणतात. तर ते का म्हणतात? त्याचा नेमका अर्थ काय? त्याच्यातून काय अपेक्षित आहे? या सर्वाचा विचार आपण पुढच्या गुरुवारी करूया. आणि आजचं हे जे चिंतन झालेलं आहे, ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.